गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. तर मग सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात ग्लोबल मार्केट्सविषयी. मित्रांनो, US मार्केटमध्ये नॅसडॅक असेल किंवा मग S&P 500 असेल, तर हे सगळे हायर लेवलला आता कन्सॉलिडेट करतायत. तिथे फार काही फॉल काल पाहायला मिळालेला नाही, उलट मार्केट चांगलं मूव्ह केलेलं आहे. म्हणजेच आपल्या मार्केटसाठी सच ॲज कुठलीही अशी बॅड न्यूज आत्ता तरी बिलकुल नाही आहे. उलट एक चांगली न्यूज अशी आहे ती म्हणजे जो डॉलर इंडेक्स आणि बॉन्ड यील्ड काल एकदम हॉट झालं होतं, वाढलं होतं, तर ते रात्रीतनं कूल डाऊन झालेलं आहे. परंतु अशी काही खास न्यूज त्यासाठी नाही आहे, परंतु तिथले मार्केट कन्सॉलिडेट झाल्यामुळे आणि तिथला जो विक्स आहे US मार्केटमधला तो खाली आल्यामुळे व्होलॅटिलिटी इंडेक्स, त्यामुळे जे काही डॉलर इंडेक्स आहे आणि आपला बॉन्ड यील्ड आहे तर ते आता कूल डाऊन झालं आहे, की जी एक चांगली गोष्ट आहे आपल्या मार्केटसाठी. आणि त्यानंतर आपण जर एशियन मार्केट्स पाहिले तर ते ऑलवेज सारखे मिक्स आहेत, काही अप काही डाऊन. परंतु अशी ग्लोबल न्यूज कुठलीही नाही आहे की जेणेकरून मार्केटला हॅम्पर करेल. आता येऊयात आपल्या मार्केटकडे. आज गिफ्ट निफ्टी असं इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण 100 ते 120 पॉईंट गॅप अप ओपन होईल पुन्हा एकदा. म्हणजे कदाचित आपल्याला आज ऑल टाईम हाय पुन्हा पाहायला मिळू शकतो. आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जो 22,125चा जो ऑल टाईम हाय आहे, तर तिथे मार्केट काय मुवमेंट करतं ते पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण रोज जर आपण पाहिलं तर मार्केट फुल ऑन मूव ऑन करतं आहे. 200-250 पॉईंटचं दिवसामध्ये मूव होतं आहे अप अँड डाऊन. त्यामुळे व्होलॅटिलिटी खूप आहे. त्यामुळे आज जे मार्केट गॅप अप ओपन होतं आहे तर ते सस्टेन होऊन जर त्यानं रेजिस्टन्स क्रॉस केला तर मग मात्र मार्केट पुन्हा एकदा ऑल टाईम हायला जाऊन अजून चांगली मुवमेंट देऊ शकतं. अदरवाईज इथनं फॉल देखील येऊ शकतो. त्यामुळे थोडंसं सावध राहून ट्रेड करा, कारण एकदमच हायर साईडला मार्केट ओपन होतं आहे. त्यामुळे थोडीशी चिंता करण्याची गरज आहे. आता राहिलं निफ्टी आणि बँक निफ्टीमधलं कंपॅरिझन. तर तुम्ही कालही पाहिलं असेल की निफ्टीनं फार चांगलं मुवमेंट केलं, परंतु बँक निफ्टीनं केलेलं नाही. आणि आज आहे बँक निफ्टीची एक्सपायरी. म्हणजे आज कदाचित बँक निफ्टीमध्ये फार चांगलं मुवमेंट येऊ शकतं, आयदर अपसाईड आयदर डाऊन साईड. मार्केट कुठल्या बाजूनं मुवमेंट करतं त्याच्यावरती ते डिपेंड आहे. परंतु जर मार्केटनं जर हायर साईडला मूव ऑन केलं, जर रेजिस्टन्स जर ब्रेक केला वरचा आणि जर मुवमेंट केलं, तर मग मात्र एक चांगली रॅली तुम्हाला आज एक्सपायरीच्या दिवशी बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकते. कारण गेले 2-3 दिवस सलग बँक निफ्टी जी आहे ती कन्सॉलिडेट करते. कुठल्याच बाजूला त्याचं मुवमेंट येत नाही, परंतु निफ्टी मात्र एक चांगलं मुवमेंट करते. म्हणजेच बँक निफ्टीमध्ये मुवमेंट पेंडिंग आहे आणि याचा आज कदाचित फायदा होऊ शकतो. त्यामुळे जे बँक निफ्टीमध्ये ट्रेड करतायत त्यांच्यासाठी मे बी आज अपॉर्च्युनिटी मिळू शकते. आता जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर आपण कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर ओपन इंटरेस्ट पुट साईडला खाली आहे 21,900चा. खूप जास्ती ओपन इंटरेस्ट तिथे आहे. त्यामुळे कदाचित मार्केटवरनं खाली जरी आलं तरी 21,900पर्यंत येऊन ते बाउन्स बॅक होऊ शकतं. आणि जर 21,900चा जो सपोर्ट आहे तो जर ब्रेक केला तर मग मात्र चांगल्यापैकी फॉल होऊ शकतं, हे लक्षात असू द्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं मार्केट. फक्त मार्केटला गेले 2 दिवस ज्या स्टॉक्सनं रॅली दिलेली आहे, म्हणजेच IT स्टॉक्स असतील, त्यानंतर मग रिलायन्स वगैरे हे जे स्टॉक्स आहेत, तर हे मे बी आज कूल डाऊन होऊ शकतात, थोडे शांत होऊ शकतात. आणि जे स्टॉक्स पळालेले नाहीत, जसं की नेस्ले असेल, ITC असेल, L&T असेल, तर हे स्टॉक्स आता रॅली करू शकतात आणि ते मार्केटला स्टेबिलाईज करू शकतात, अशी एक शक्यता आहे. तर पाहूयात आज काय होतं ते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच आवडली असेल आणि तुम्हाला ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करताना नक्कीच याचा फायदा होत असेल. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.